आपण सगळेच डिजिटल जगात वावरतो, पण याचा आपल्या मेंदूवर, आपल्या स्मरणशक्तीवर काय परिणाम होतोय याचा कधी विचार केलाय? चला तर मग यामागचं विज्ञान समजून घेऊया आणि आपली हरवलेली स्मरणशक्ती परत मिळवण्यासाठी काही सोपे, साधे उपाय पाहूया. बरं, आज आपण काय काय बघणार आहोत? आधी पाहूया की हे सततचं स्क्रोलिंग आणि विसरणं याचं काय नातं आहे. मग मेंदूवर येणारा ताण आणि डोपामाइनचा सापळा याबद्दल बोलू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यातून बाहेर पडण्यासाठी रिसेट कसं व्हायचं आणि नैसर्गिकरित्या आपल्या मेंदूची ताकद कशी वाढवायची हेही समजून घेऊया. असं कधी होतं का की खूप वेळ रील स्क्रोल केल्यानंतर काहीच लक्षात राहत नाही, सगळं डोक्यावरून गेल्यासारखं वाटतं, थोडं गोंधळल्यासारखं? पण असं होतं तरी का? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. या समस्येच्या मुळाशी जाण्याआधी एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. ती म्हणजे आपली स्मरणशक्ती, आपलं मेमरी मुळात काम कसं करते. बघा, आपली आठवण तयार होण्याची प्रक्रिया आहे ना, ती 3 टप्प्यांची असते. सगळ्यात आधी माहिती मेंदूत येते, मग त्यावर प्रक्रिया होते आणि मग ती आपल्या लॉंग टर्म मेमोरीमध्ये साठवली जाते. आता यात एक महत्त्वाचा भाग आहे हिप्पोकॅम्पस. समजा हा आपल्या मेंदूतला एक लायब्रेरियन आहे. तो काय करतो? नवीन आलेली माहिती घेतो, तिला व्यवस्थित फाईल करतो आणि मग आठवणींच्या कपाटात जपून ठेवतो. पण हे सगळं करायला त्याला थोडा वेळ लागतो. आता गंमत बघा, शॉर्ट फॉर्म व्हिडिओमध्ये काय होतं, दर 5-10 सेकंदांनी एक नवीन माहिती, एक नवीन व्हिडिओ आपल्या डोळ्यासमोर येतो. म्हणजे आपल्या त्या मेंदूतल्या लायब्रेरियनला बिचाराला श्वास घ्यायलाही फुरसत मिळत नाही. एका माहितीवर प्रक्रिया करायच्या आतच दुसरी समोर येते. मग तो ती फाईल करणार तरी कधी? आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्या मेंदूवर एक प्रकारचा ताण येतो. तो कसा? चला पुढे पाहूया. जरा विचार करा, एका तासाच्या स्क्रोलिंगमध्ये आपण जवळपास 100 ते 200 वेगवेगळे व्हिडिओ पाहतो. म्हणजे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची माहिती. एवढ्या माहितीचा मारा झाल्यावर मेंदूचं काय होणार? तो गोंधळून जातो आणि मग तो काय करतो? त्यातली बहुतेक माहिती सरळ डिलीट करून टाकतो. याच स्थितीला सायकोलॉजीमध्ये इन्फॉर्मेशन ओव्हरलोड असं म्हणतात. म्हणजे बघा, इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एकीकडे आहे खोलवर जाऊन शिकणं, जे शांतपणे एकाग्रतेने होतं आणि त्याने आपली मेमरी मजबूत होते. आणि दुसरीकडे आहे रील्स पाहणं, जे खूप वेगवान आणि तुकड्या तुकड्यांमध्ये असतं. याने मेमरी तर सोडाच, पण विचार करण्याची, विश्लेषण करण्याची सवयच मोडते. यालाच अटेन्शन फ्रॅगमेंटेशन म्हणतात. म्हणजे काय? तर आपलं लक्ष, आपली एकाग्रता छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागली जाते. आपण जास्त वेळ एका गोष्टीवर लक्षच केंद्रित करू शकत नाही. आणि साधा नियम आहे, ज्या गोष्टीकडे आपलं लक्षच नाही तिची आठवण कशी तयार होणार? बरोबर ना? पण थांबा, ही गोष्ट फक्त माहितीच्या ओव्हरलोड पुरती मर्यादित नाही. यामागे आपल्या मेंदूत घडणारी एक केमिकल रिॲक्शन आहे, एक सापळा आहे जो आपल्याला यात अडकवून ठेवतो. हे रसायन आहे डोपामिन. जेव्हा आपण एखादा मजेशीर रील पाहतो तेव्हा आपला मेंदू हे डोपामिन रिलीज करतो आणि आपल्याला लगेच छान वाटतं, एक प्रकारचा रिवॉर्ड मिळतो. मग मेंदूला काय वाटतं? अरे वा, हे तर सोपं आहे. आणि मग तो अशाच गोष्टींना प्राधान्य द्यायला लागतो ज्यातून पटकन आणि सोपा आनंद मिळतो. आणि मग याचा परिणाम काय होतो? तर ज्या गोष्टींसाठी थोडा वेळ लागतो, थोडी मेहनत लागते, जसे की पुस्तक वाचणं, एखादी नवीन गोष्ट शिकणं किंवा एखाद्या समस्येवर शांतपणे विचार करणं, ह्या गोष्टी मेंदूला कंटाळवाण्या वाटू लागतात. कारण यात रिवॉर्ड, यातला आनंद लगेच मिळत नाही, तो थोडा उशिरा मिळतो. बरं, आत्तापर्यंत आपण समस्या पाहिली, त्यामागचं विज्ञान पाहिलं. हे सगळं ऐकून थोडं टेन्शन आलं असेल, पण घाबरण्याचं काहीच कारण नाही. कारण यातून बाहेर पडण्याचे, आपल्या मेंदूला रिसेट करण्याचे सोपे मार्ग आहेत. यातला पहिला आणि सगळ्यात सोपा उपाय म्हणजे डिजिटल फास्टिंग. म्हणजे काय? तर दिवसातले कमीत कमी 2 तास, फक्त 2 तास मोबाईलला बाजूला ठेवायचं पूर्णपणे. यामुळे आपल्या धावणाऱ्या मेंदूला थोडा आराम मिळेल, त्याला शांत व्हायला वेळ मिळेल. त्याचबरोबर झोपेचं महत्त्व अजिबात विसरून चालणार नाही. एकतर मोबाईलच्या स्क्रीनमधून येणारा जो निळा प्रकाश असतो ना, तो आपल्या झोपेचं चक्र बिघडवतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला मेंदू दिवसभरातल्या आठवणी पक्क्या करण्याचं काम गाढ झोपेतच करतो. म्हणून चांगली मेमरी हवी असेल तर झोपण्याच्या किमान 1 तास आधी सगळ्या स्क्रीन्स बंद. आता फक्त मोबाईलपासून दूर राहून नाही चालणार.
आपण काही गोष्टी सक्रियपणे करून आपल्या मेंदूची ताकद नैसर्गिकरित्या वाढवू शकतो, काही सोप्या रोजच्या सवयींनी. याला आपण नैसर्गिक ग्रेन टॉनिक्स म्हणू शकतो. सकाळी थोडं चालायला जा मोकळ्या हवेत, थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा आणि दीर्घ श्वास घेण्याचे व्यायाम करा. ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी मेंदूतला रक्तप्रवाह सुधारतो, त्याला भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि तो एकदम ताजातवाना होतो. आणि शेवटी जसा आपण शरीरासाठी व्यायाम करतो तसाच मेंदूचा व्यायाम. रोज थोडा वेळ पुस्तक वाचा, काहीतरी नवीन लिहा, अगदी डायरी असली तरी चालेल, किंवा फक्त 5-10 मिनिटं शांत बसून ध्यान करा. ह्या व्यायामाने आपल्या मेंदूला पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करायची, फोकस करायची सवय लागेल. शेवटी प्रश्न हा आहे की या धावपळीच्या विचलनाने भरलेल्या जगात खरोखर लक्षात ठेवण्यासारखं काय आहे? आपलं लक्ष ही आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे. ते कुठे लावायचं हे आपण ठरवलं तर आपण फक्त आपली स्मरणशक्तीच नाही, तर आपलं आयुष्यही अधिक अर्थपूर्ण बनवू शकतो.